भोसले, मी पदवीधर शिक्षिका म्हणून वाठार निंबाळकर शाळेमध्ये काम करते। तर आज आम्ही या ठिकाणी विद्यार्थ्यांना एक दिवस अंजली कृषी पर्यटन केंद्र या ठिकाणी आलेलो आहे आणि या ठिकाणी आल्यानंतर विद्यार्थ्यांना एक दिवस भरपूर आनंद लुटण्यासाठी आणि एक वेगळ्या शाळेच्या 4 भिंतीच्या ह्याच्यात शिक्षणातून आम्हाला या परिसरामध्ये त्यांना वेगळ्या प्रकारचं एक शिक्षण आणि आनंद त्यांना वाटण्यासाठी आम्ही या ठिकाणी विद्यार्थ्यांना घेऊन आलेलो आहोत। आणि इथं आल्यानंतर विद्यार्थ्यांनी भरपूर इथं स्विमिंग टँक आहे, त्यानंतर विविध खेळ आहेत, झोके आहेत, रेन डान्स आहे, त्यानंतर विद्यार्थ्यांना विविध अशा त्यांना ॲक्टिव्हिटी आहेत आणि विविध खेळ खेळण्यासाठी त्यांनी विविध असे झोके, त्यानंतर ड्रम गाडी आणि त्यानंतर गोल असे राऊंडचे झोके, असे विविध खेळ या ठिकाणी विद्यार्थ्यांना आनंद त्यांना वाटावा म्हणून केलेले आहेत आणि खूपच विद्यार्थ्यांनी आमचा आनंद घेतला आणि याविषयी आम्ही पण विद्यार्थ्यांच्या बरोबर आनंद घेतला आणि त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य आणि आनंद एक दिवस असं वेगळा बघून आम्हाला पण भरपूर आनंद वाटला। आणि याच प्रकारे आम्ही आमच्या शाळेतसुद्धा असे विविध उपक्रम राबवत असतो आणि विविध स्पर्धेमध्ये सुद्धा आमचे विद्यार्थी जिल्हा स्तरापर्यंत वक्तृत्व स्पर्धा असो, प्रश्नमंजुषा स्पर्धा असो, त्यानंतर विज्ञान प्रदर्शन, वक्तृत्व स्पर्धेपर्यंत जिल्हास्तरीय स्पर्धेत आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी गेले नंबर मिळवून जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये आम्ही उतरलेलो। त्यानंतर विज्ञान प्रदर्शन स्पर्धेमध्ये सुद्धा आमचे विद्यार्थी तालुका स्तरीय स्पर्धेमध्ये त्यांना हे मिळालेलं आहे, यश मिळालेलं आहे। त्यानंतर इन्स्पायर अवॉर्डमध्ये अख्ख्या तालुक्यामध्ये आमच्या 10 विद्यार्थी निवडलेले आहेत, त्यापैकी जिल्हा परिषद शाळेतील आमच्या एका शाळेतील 4 विद्यार्थी माझ्याच म्हणजे वाठार निंबाळकर शाळेतीलच आहेत। अशा विविध प्रकारचे विद्यार्थ्यांना आम्ही ज्ञान देत असतो। त्यानंतर विविध मनोरंजनाचे कार्यक्रम, बालानंद मेळावा यामध्ये सुद्धा सक्रिय सहभाग आम्ही सगळेजण विद्यार्थी आणि शिक्षक भरपूर सक्रिय असतो। त्यानंतर स्नेहसंमेलन, शाळेचं स्नेहसंमेलन आम्ही आता थोड्याच दरवर्षी आम्ही घेत असतो आणि विद्यार्थ्यांना विविध त्यांचे गुणदर्शन, त्यांना कलेला त्यांच्या वाव मिळावा म्हणून आम्ही ते राबवत असतो। त्यानंतर विविध कार्यक्रमामध्ये जयंती, पुण्यतिथी साजरी त्यावेळी निबंध स्पर्धा, त्यानंतर वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा यामध्ये सुद्धा विविध गुणदर्शनमध्ये आम्ही विद्यार्थ्यांना वाव देत असतो आणि विविध प्रकारच्या संधी देऊन त्यांना त्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आम्ही आमच्या शाळेतील सर्व शिक्षक खूप मेहनत घेतो आणि प्रयत्न करतो आणि आम्हाला त्यात भरपूर यश पण मिळतं आणि अशा प्रकारे आम्ही शाळेतील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी सर्वच प्रकारे आम्ही प्रयत्न करत असतो। आणि त्यानंतर विद्यार्थ्यांना फक्त त्यांचं इतर ह्याच्यातच नाही तर आम्ही ह्याच्या स्पर्धा परीक्षा असतील, नवोदय परीक्षा, त्यानंतर स्कॉलरशिप परीक्षा, मंथन परीक्षा यामध्ये सगळ्या वर्गातील विद्यार्थी आम्ही बसवून त्यामध्ये सुद्धा आम्हाला यश मिळालेलं आहे आणि नेहमी आम्ही त्यांचे वेगवेगळ्या प्रकारचे जादा तास घेऊन, त्यानंतर पालकांचे उद्बोधन वर्ग घेऊन आणि पालकांना सुद्धा आम्ही आमच्या शाळेमध्ये मुलांना सुद्धा स्पर्धा परीक्षेमध्ये जर त्यांना काही साहित्य नसेल तर ते आम्ही लोकसहभागातून आमच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप परीक्षेची, स्पर्धा परीक्षेची पुस्तकं 10,000 रुपयाची पुस्तकंसुद्धा आम्हाला लोकसहभागातून मिळवलेली आहे आणि त्याचा उपयोग निश्चितच आम्ही विद्यार्थ्यांसाठी झालेला आहे। तर लोकसहभागातून आम्ही शाळेचा खूप विकास केलेला आहे आणि अशाच प्रकारे आम्हाला लोकांची सुद्धा त्यामुळं मदत मिळते आणि आम्ही शाळेची एक वाटचाल चांगल्या पद्धतीनं आम्ही वाटचाल करीत आहोत। जिल्हा परिषद शाळा वाठार निंबाळकर या ठिकाणी आम्ही पर्यटन करण्यासाठी आलेलो आहे। हे अंजली शेती फार्म आहे। या ठिकाणी यांच्या अगोदर आमच्या शाळेमध्ये अनेक उपक्रम आमचे मुख्याध्यापक श्री कुंभार सर वरिष्ठ मुख्याध्यापक आहेत ते आणि ते विविध उपक्रम राबवतात। त्याच्यामध्ये विविध खेळ, गाणी, गोष्टी आणि त्याचबरोबर शाळेमध्ये रंगीत तालीम घेतली जाते। त्याच्यामध्ये आमच्याकडे
साधारणपणे पट आमचा 147 आहे आणि त्याच्यामध्ये मुलींची संख्या जास्त आहे. आता विविध उपक्रम राबवत असताना आमच्या शाळेमध्ये खेळ गाणी गोष्टी याचबरोबर मुलांना वैयक्तिक चित्रकला विविध स्पर्धामध्ये बसवलं जातं. जिल्ह्यावरती कबड्डी खो खो लंगडी यांच्या पण स्पर्धा होतात. त्याच्यामध्ये आमच्या शाळेचा सहभाग आग्रहाने असतो. त्याचबरोबर प्रश्नमंजुषामध्ये सुद्धा आमच्या शाळेचा नंबर आलेला आहे. त्याचबरोबर आम्ही इन्स्पायर अवॉर्डसाठी विज्ञान प्रदर्शनासाठी आम्ही मोठी तयारी केलेली होती आणि त्याच्यामध्ये आमच्या जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांक आलेला आहे. त्याचबरोबर आमच्याकडे ज्या विविध स्पर्धा घेतल्या जातात त्याच्यामध्ये